या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. आजच्या बातमीपत्रात सर्वांचे हार्दिक स्वागत. नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स. चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया काही विशेष घडामोडी. वैजापूर येथील जलसंधारण विभागातील वर्ग 1 अधिकारी निखिल अशोक कवाडे वय 33 याला 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही लाच फोनपेद्वारे ऑनलाईन स्वीकारण्याचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराची बोलेरो गाडी जलसंधारण विभागात मासिक भाड्याने देण्यात आली होती. गाडीच्या प्रलंबित बिलावर स्वाक्षरी करून ती मंजुरीसाठी पाठवण्यासाठी कवाडे यांनी 10,000 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 7,000 रुपये घेण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर 7 मार्च रोजी वैजापूर येथील अयोध्यानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने फोनपेद्वारे 7,000 रुपये पाठवताच एसीबी पथकाने कवाडे याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमांतर्गत पोखरी येथे ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. समाज घडवण्यात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून समाजात महिलांना समान संधी व सन्मान मिळत राहावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी महिलांचे सशक्तीकरण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे बळ असल्याचे सांगत उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 8 मार्च रोजी पोखरी येथे प्रकल्प संजीवनी अंतर्गत पाणीदार आणि पूरमुक्त पोखरी कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, रामहरी जाधव यांच्यासह अनेक मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे वैजापूर तालुक्यातील 3 अंगणवाडी सेविका आणि 3 मदतनीस तसेच एका पर्यवेक्षिकेचा आदर्श गुणगौरवाने सन्मान करण्यात आला. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या वतीने तापडिया नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगला पांचाळ यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते शिवूर येथील अंगणवाडी सेविका संगीता खमितकर भावसार प्रथम, महालगाव येथील संजीवनी पंडागळे यांना द्वितीय, तर तृतीय सुनीता गायके यांना आदर्श अंगणवाडी सेविका, तर मुर्शिदपूर येथील मदतनीस मंगल मोईन प्रथम, तर स्वाती काकडे द्वितीय, मनीषा भुजंगे यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह लोणी खुर्द बीटच्या पर्यवेक्षिका योजना जमदाडे यांना आदर्श पर्यवेक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थींना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आदेशानुसार महसूल मंडळ शिवूर यांच्या वतीने मंगळवारी 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिर परिसरातील मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना 7/12/8 उतारे, फेरफार, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड वाटप व दुरुस्ती तसेच मोफत आरोग्य तपासणी आदी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळणार आहे. परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वैजापूर येथील समाजसेवेत योगदान देणाऱ्या 4 सेवाधाऱ्यांचा देवगिरी नागरी सहकारी बँक वैजापूर शाखेच्या वतीने वैजापूर देवगिरी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 90 वर्षीय झुंबरलाल शर्मा वृक्षमित्र म्हणून कार्य करणारे सेवानिवृत्त मेजर शिवनाथ रहाणे चांडगाव, डॉक्टर बबनराव कारभाळी साळे चोंदलगाव तसेच नदी स्वच्छता व अपघातस्थळी मदत करणारे गोकुळ सुराशे यांचा शनिवारी तारीख 7 रोजी पंचायत समिती सभागृहात शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, धनंजय धामणे, अरुण जगताप आणि काशीनाथ गायकवाड यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त वैजापूर शहरात रविवारी तारीख 8 रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. जॉईंट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेली व यंग सहेली यांच्या वतीने महिलांसाठी 3 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सेंट मोनिका विद्यालयात ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला, तर गीताई हॉस्पिटलमध्ये नवजात बालिका व तिच्या आईचा सत्कार करून महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आजचे बातमीपत्र इथेच समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स.